बापरे माझ्या भाषा आल्या. या बसा बाई बसा. काऊन बाई तुमची आई नाही आली का? नाही मामा, आई नाही आली. मग तुम्हाला आणून कोण दिलं बाई? आई ना आणून दिलं ना आम्हाला चौकावरी. मामा मामी खराब आहे ना म्हणून आई नाही आली. अगे तुमची माय बदमाश आहे, मी खराब नाही आहो. तुमच्या माईने हिस्सा घेतला वावराचा, नाकनाचे दिले याचा, म्हणून तुम्हाला पाठवलं. ए मामी जास्त शहाणपणा नको करू. घराचा हिस्सा घ्यायला लावून. बाप रे, एवढ्या बदमाश भाषा. मामा तुला दुसरी चांगली बायको भेटवते का? त्याची मायाही तशी ना हेही तसा. आईच्या नातीन घरी येते तेव्हा 2 मिनिट नाचणे या ना साने पिया. झाले का ते चिप तोडून? हो दादी येताव. मस्त काम करताय बाई तुम्ही. अशा नाचणी पाहिजे मला काम करण्यासाठी. माझ्या आईने मला काम करायला शिकवलं नाही दादी. दादी मला मुली येण्याची कपडे दिवशी लावासाठी. हो मस्त छान यश ना जास्त काम शिकवतो म्हणून माझे कपडे मला भेटतील. उठणार म्हणून माझे 10 वाजले ना. आपल्या नवऱ्याच्या घरी अशी झोपशील का? अरे पिये मोनी मावशी का मस्त लिपस्टिक आहेत. आपण मागून बरं एखादी. अच्छा. अरे पिये जास्त काम केल्यावर मोनी मावशीचे जास्त कपडे भेटते. गावाक हवाधून सुटते तेव्हा पाय बरं बुडगे, तू पटरू नको. मला सपा आवाज येत आहे बरं. तू मला कलातीन गिलातीन म्हणूच नको. तुला काय म्हणलं फक्त मी? मस्त गरम आंबे आहेत म्हणलं तर आंबे खाऊ नको म्हणलं. बुडग्या माणसाची जात म्हणलं. ताजा लागे खाल्लू तो माझ्या पोरानं आणलं बाजारातून म्हणून खाल्लू. अव आता बुडगे तुझ्या पोरानं आणलं तर चांगलाच केलं, पण एकाच आंबा खात जा ना. 4 5 आंबे नड्डात धसवतेस तर आणि हगून भरतेस साडीवर. अगे तर बुडपणी आवड नाही होय का गे काही खावाची? का झालं खाल्लू तर? तुझा पोरगा धुते हगल्याच्या साड्या, तुझ्या का मी धुतो? नको खाऊ आंबे म्हणलं तरी ऐक नाही. बुडगी तेवढे गरम आंबे खाते. आम्ही जवान माणसं तरी नाही खाऊन तेवढाले आंबे. अगे तर दारे माझा पगार खातेस ना. हगल्याची साडी धुशील नाही तर का? हो आता खात जा आंबे, खात जा. आणि तुझ्या पोराला सहगल्याच्या साड्या धुवायला लावत जा. चिरकून भरतेस तर सांडीन पोटती तर. आई तू केस कापत आहेस, मी बी केस कापतो. काय होतं धंदा लावलीस. मीच पहिले केस कापतो. कसे पैसा मोजला? कापतो ना मग, केस कापतो ना. नाही गे नाही मग नको सांगू. काऊ नका अंधार दिसत आहे नाही बाई. अगं चष्मा तर का? मॅडम तुम्हाला काय करायचं होतं? मॅडम माझ्या मम्मीला हेअर कट करायची आहे आणि मला आयब्रो करायची आहे. हेअर कट पण करायची आहे, मेनिक्युअर करायचं आहे, पेडिक्युअर पण करायचं आहे. मारे भुदळा न पाडीन तिकडे तुझा. जास्तच वाढवते. मॅडम मी खरंच गोरी होईल ना? काकू तुम्ही मला 10 वेळ विचारलं. मला कामामध्ये डिस्टर्ब होत आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. साजरा डोकसा धुरे बापू. माझ्या डोक्यातला खैला मैला काढून टाक. मला अगे बापा रे उचलते का गे हा एवढा खोड. हाई खोड कोटी गायब करतात का और द्या तुझा भाडी मध्ये. हाई गेला ना तो आई गेला. सांगत्या कशाचा नवऱ्याच्या पाडीवर आला तुझा? माझा झाड नवराच्या पारीवर कसं आला म्हणजे हे पूर्ण जागा हे आमचीच नाही काय. यातपासूनची तेथपर्यंतची माझ्या सासऱ्याच्या आजानं हे जागा पूर्ण पाटलं होतं. तर आता आमचा धन झाला. हा झाड माझ्या सासऱ्याच्या आजानच लावलं होतं. हा खोडाचा. तर आता पडला बाई या वर्षी हा झाड. तर याच्या काड्या लगीत होते. माझ्या झाड माझ्या जागेवरचं झाड होतं. माझा हक्क नसे काय. हे लोक कसे नेतील बाई. कशी नेऊ देऊ यायला मी. राव घे बापा ते जाऊ दे. पाण्याची माई तू नेऊ नको याच्या काड्या बिड्या. मी पहिलं सांगतो नाही नेऊ नका. जाते माझे दोन बापू द्या. काय
काल विकत सोडलं काल नाही घे मा पुत्र कोटचा तो पाहुणे कांते रडत आहे. का करते शे माझा नवरा दोनही वगैरे विकतो म्हणते ये लहानाचे मोठे केलू ये यायला ये कोणाचा का कर्ज देवाचा आहे म्हणते. राव दे रे हल्याच काय वगैरे. हो तुझ्याकडचा होल्या गेला असता म्हणजे तुला समजला असता. लोकांच्या दंडा धुऱ्यावर जाऊ जाऊ शिवा खाऊ खाऊ याच्यासाठी गवत पाणी आणो मा विकू दे नाही हल्याच वगैरे गायला तर वाढता येईल होता. गोड्यातला हा घेऊन जा म्हणलो विकायला कर्ज कोणाचा देवाचा आहे तर पण हे होल्या नको विकू म्हणलो तरी ऐकत नसे गे. सांगणे सारीन बाई नवऱ्याला समजवून माझा होल्या सारीन बाई पाहिजे मस्त निकाल गाऊन आणलं आणि माझ्या नवऱ्याला नागपुरावरून. कसं आहे साजराई बापा कांते अन मस्त बाई शेंद्री कलरच्या बंगड्या आणला नागपूरला गेला होता का ना बर्डीवर तर मस्त का ना वाणी वाणीचा का ना 6 महिन्याचा सँडल आणलं. अगे सँडल तुटली काय एकच्या लावता लावाले 150 रुपयाची सँडल आणलं ना पण पाय नाही बॅग एक नंबर आहे ना हे आणि हे फुलही आणलं. मी म्हणलो आता कोणाला दाखवू म्हणलो सारीन बाई आहे तिलाच दाखवतो म्हणलो. मस्त निकाल दिसत आहे हे. तुझा नवरा नवल गोब्या साई बापा आय कधीच नाही लावलो पहिली वेळ गाऊन लावलो म्हणून म्हणलं आधी सारे बाईलाच दाखवतो. तिच्या संगत माझ जास्त पगडा मी कोणालाच नाही दाखवलो. रामटेकीन बाईला दाखवून दाखव काय रामटेकीन बाई मा गाऊन पाहिली नाही नागपूर वरून आणलं मानवरान माझ्यासाठी घेऊन. बांगड्या चांगल्या दिसत आहे ते कांते तुझ्या. हो मस्त निकाल दिसत आहे का हा गाऊन आहे कोटी लावून जाऊ ना कोटी नाही का मलाही नाही समजत आहे कोणत्या गावाला लावून जाऊया जा ना रिसेप्शनला बिन बापा हसतेस काय आला बाई कांते हा गाऊन घरी लावायचा हो नाईट माझे मा घरी लावायचा राहायचे काय हा गाऊन मग का गे बापा मी म्हणलो गावा गवतुराला लावायचा हो का तर म्हणलो गे बापा बदलवून येतो ये बाई. अगे बापा पडतो करायचं का. अरे बापू कसा दिसत आहे रे गाऊन माझा. एक नंबर. मानवरा नागपूर वरून आणला कांताबाई तुला या शांडून चालता नाही ना. अरे हळू हळू शिकतो चल जातो. कांताबाईनं लावलं फोन मोदी साहेब आले. कांताबाई मोदी साहेब कस कसे ओळखतो तुले. आगे आमचा पिंकीचा बाप त्याच्या घरी कामाला नव्हता जात काय बाई तेव्हापासूनची स्वर्गीय आहे आमची मोदी साहेबा. बरं मी का म्हणत आहो मोदी पहाजी माझे नाही का लाडक्या बहिणीचे पैसेच नाही आले का हा का देवेंद्र भाऊला सांगून टाकवायला लावा बापा माझ्या अकाउंट मध्ये पैसे. माझ्या खरा पाण्याचे पुरे पैसे सरून गेले ना. आता काच्यानं खरा घेऊ मी चिकन सुपारीचे खांड खातो एक सांगा बापा तुम्ही देवेंद्र भाऊला माझ्या अकाउंट मध्ये लाडक्या बहिणीचे पैसे टाकावलं. हो ठीक आहे ठेवतो. कधी काडी फोन केला तर उचलत जा जोजी बहाजी पोरी सारखी आहो तुमच्या. हो ठेवतो. कांताबाईनं लावलं फोन मोदी साहेब आले. हॅलो मोदी बहाजी मला समजून का नाही घ्या आता तुम्ही कवरिकला मी ह्या कवलाईच्या खोलीमध्ये राहून म्हणतो. मोदी बहाजी मला कोणत्याही हालतीत यावर्षी घरकुल आणून द्या बापा. लागेच तर मी नाही का त्या मेलोनी पेक्षा आमच्या गावाकडची सादरी पोरगी तुम्हाला पाहून देतो मस्त काम धंदे करण्यावाली ना निकाल. अन मोदी बहाजी तुम्ही म्हणल्या का सोना नको घेवा म्हणून तर मी सोना नाही घेतलो. माझ्या पोरीला मुकरा करून देणार होतो नाकात लावाचा. भिवापूरला गेलो होतो मिरच्या तोडावलं. अन होजी मोदी बहाजी मस्त रंगारंगाचे ड्रेस लावता. आमच्या पिंकीच्या बापासाठी का नाही एखादा ड्रेस पाठवता. ढुंगणावरून फाटले पॅन्ट लावते तो. तुम्ही एक वेळा एक ड्रेस लावला का दुसऱ्या वेळेस लावा नाही का नाही पाठवा आमच्या पिंकीच्या बापाला. ते जाऊ द्या बहाजी पण मी का म्हणत आहो मला यंदा कोणत्याही हालतीत घरकुल आणून द्या रे बापा. मला 10 वेळा फोन लावायची नको करा जो.